तर एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व बैठका आज रद्द केलेल्या आहेत। आज आमदारांची बैठक होणार होती। डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिल्यामुळे आजच्या सगळ्या बैठका रद्द केल्याची माहिती मिळते। आज एकनाथ शिंदे ठाण्यामध्येच आराम करणार आहेत। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आज आराम करण्याचं सांगितलेलं आहे। सूरज सावंत अपडेट देतील। सूरज। अमोल, नक्कीच आपण पाहतोय की दिल्लीतल्या घडामोडीनंतर एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झाले होते आणि ठाण्यातच त्यांना कुठेतरी ताप आणि त्याचबरोबर खोकल्याचा त्रास होता, सर्दीचा त्रास झाला होता आणि त्यानंतर ते त्यांच्या आराम करण्यासाठी सातारा येथील देहू या ठिकाणी गेले होते। त्या गावी 2 दिवस त्या ठिकाणी आराम केला, मात्र तिथे देखील त्यांची प्रकृती ही तब्येत ही तितकीशी ठीक नव्हती। डॉक्टरांची टीम तिकडे दाखल झाली होती। काल मुंबईत एकनाथ शिंदे आलेले आहेत, मात्र अजूनही प्रकृतीत तितकीशी सुधारणा नाहीये। त्यामुळे विश्रांतीचा सल्ला हा डॉक्टरांनी दिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आजचे सर्व कार्यक्रम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केलेले आहेत आणि विश्रांतीच्या सल्ल्यानुसार आज एकनाथ शिंदे हे ठाण्यातल्याच त्यांच्या निवासस्थानी थांबणार आहेत। त्याचबरोबर कोणालाही भेटूला न येण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे, कारण अनेकदा एकनाथ शिंदे हे घरी आहेत म्हटल्यावरती अनेक कार्यकर्ते, आमदार, पदाधिकारी हे त्या ठिकाणी भेटीसाठी जात असतात, मात्र त्यांना देखील आज भेटायला न येण्याच्या संदर्भातल्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आजचा दिवस हा विश्रांतीसाठी एकनाथ शिंदे ठाण्यातच असणार असल्याची माहिती ही देखील देण्यात आलेली आहे। आजचे सर्व कार्यक्रम हे त्यांनी रद्द केलेले आहेत। खरं तर आज एक महत्त्वाची बैठक बोलवण्यात आल्याची माहिती मिळत होती, मात्र ती देखील बैठक ही रद्द करण्यात आली असून काही वेळा म्हणजे उद्या किंवा परवामध्ये ती बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये आमदारांना मार्गदर्शन केलं जाईल। शपथविधी संदर्भातल्या हालचाली संदर्भात कोण मंत्री होणार या संदर्भात बैठक होईल, मात्र आज तुर्तास तरी सर्व बैठका या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि आज विश्रांतीसाठी एकनाथ शिंदे हे ठाण्यातच असणार आहेत। अमोल। सूरज, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।